वेगवेगळ्या ठिकाणच्या दहीहंडीचा उत्साह। 4 ठिकाणची ही दृश्य आपण बघू शकतो। रवींद्र फाटक यांची ही दहीहंडी, या ठिकाणी सेलिब्रिटींची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। लोकांची प्रचंड गर्दी आहे, उत्साह शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे प्रकाश सुर्वेंची दहीहंडी बोरिवलीमधली मागाठाणे दही काला उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। तिसरीकडे आहे राम कदम यांनी आयोजित केलेला दहीहंडी उत्सव, आणि चौथी जी विंडो आपण बघतोय त्यामध्ये शिवाजी पाटलांची ही दहीहंडी, या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांची हजेरी पाहायला मिळालेली आहे। त्यांनी ही दहीहंडी फोडली आणि त्यांचा सत्कार करतानाची दृश्य खरं तर आपण या ठिकाणी बघू शकतोय। असा हा उत्साह आपल्याला दहीहंडीचा ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। राम कदम यांच्या दहीहंडीचा हा उत्साह आपण बघतोय। या ठिकाणी सेलिब्रिटीज आहेत आणि त्यांच्यासोबत राम कदम हे बोलताना आपला दिसत आहेत। गाण्यांचा हा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो। तर दुसरीकडे पुण्यातली दहीहंडीचा हा उत्साह आपण बघतो। या ठिकाणी डीजे मुक्त दहीहंडी उत्सव हा साजरा केला जातो। या ठिकाणी ढोल ताशांचे पथकं आहेत। एक वेगळाच उत्साह या ढोल पथकांचा आपण बघू शकतोय। ढोल ताशाच्या निनादात ही दहीहंडी साजरी होते। डीजे मुख्य म्हणजे डीजे नाहीये, आणि तिथली दृश्य आपण बघू शकतोय। अशा पद्धतीनं पुण्यामध्येही आज दहीहंडीचा हा उत्साह दिसून येतोय। पुणे जी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, आणि दुसरीकडे मुंबईतली ही दृश्य आपल्याकडे आहेत। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। संकल्प प्रतिष्ठान ठाणेची ही दहीहंडी, या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत। अधूनमधून पावसाची हजेरी पाहायला मिळते, तरी सुद्धा लोकांचा उत्साह कमी झालेला नाहीये, किंबहुना तो वाढलेला आहे। छत्री घेऊन इथं सर्वजण उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। तर बोरिवली मागाठाणे दही काला उत्सवची ही दहीहंडी, या ठिकाणी अभिनेता गोविंदाची पत्नी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, तेव्हाची दृश्य। तर तिसरीकडे राम कदम यांनी घाटकोपरमध्ये जे आयोजन केलेलं आहे तिकडची दृश्य आपण बघितलेली आहे। या ठिकाणी जुन्या गाण्यांवर थिरकताना सेलिब्रिटीज पाहायला मिळाले। राम कदम हे सुद्धा थिरकत होते। आणि चौथीकडे आपण ठाण्यातली स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी, शिवाजी पाटलांनी या दहीहंडीचं आयोजन केलं आहे, तिकडची दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली आणि गोविंदांचा उत्साह वाढवलेला। दरम्यान गोविंदा पथकं सुद्धा मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत आणि दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत। थरांचा थरथराट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। थरावर थर लावले जात आहेत आणि दहीहंडी फोडण्यासाठी लगबग सुरस या गोविंदांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। उनकी दूसरी गोविंदाजी की सांगितल्याशिवाय थर लावायचा नाही। थांबा, खाली उतरा, खाली उतरा। गोविंदाजी की दूसरी फिल्म थी लव 86। जी जी जी। तो आपका उससे भी पहले का या बाद का? पहले उससे भी पहले का? दहीहंडी फोडलेली आहे तेव्हाची दृश्य आपण बघितली आहेत। आणि दुसरीकडे पुनीत बालन ग्रुपचा दही काला उत्सव आपण पुण्यातला बघतो। या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवली जात आहेत। डीजे मुक्त दहीहंडी साजरी केली जाते आणि त्यामध्ये ही पारंपरिक वाद्य वाजवून भारतीय संस्कृती, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी घडवलं जातं।
पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये आयोजित ही दहीहंडी आपण बघतोय. दहीकाला पुनीत बालन ग्रुपचा. या ठिकाणी महिलांनी पारंपरिक वेशभूषा केलेली आहे आणि पारंपरिक वाद्य वाजवली जात आहेत. नो डीजे असं म्हणत पुनीत बालन ग्रुपनं यावेळेला डीजे मुक्त दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानुसार ढोल ताशांचं वादन या ठिकाणी केलं जात आहे आणि त्याचबरोबर शंखनाद सुद्धा आपल्याला ऐकू आलेला आहे. वेगवेगळी जी भारतीय वाद्य आहेत, महाराष्ट्राची जी वाद्य आहेत, महाराष्ट्राची संस्कृती परंपरा दाखवणारी त्यांचं वादन या ठिकाणी केलं जात आहे. लेझिम पथकाचं हे सादरीकरण आपण बघू शकतोय. अतिशय सुंदर हे सादरीकरण या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये या महिला करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे ढोल वादन सुद्धा सुरू आहे. दरम्यान दुसरी दृश्य आपल्याकडे येत आहेत. रवींद्र फाटक यांच्या दहीहंडी उत्सवामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेही या उत्सवात स्वतः सहभागी झाले आहे. सकाळपासून ते वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहेत, या उत्सवामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. टेंभी नाक्याची दहीहंडी असेल किंवा आता संकल्प प्रतिष्ठानची रवींद्र फाटक यांची ही जी दहीहंडी उत्सव आहे या ठिकाणी पोहोचलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ते काय बोलणार याकडे लक्ष आहे. दुसरीकडे ही दृश्य आपण बघू शकतोय. महाराष्ट्रभरामध्ये अशा पद्धतीनं मुंबई असेल किंवा पुणे असेल, ठाणे असेल, सगळीकडेच हा उत्साह आपल्याला दिसून येतोय. प्रकाश सुरभेंची दहीहंडी दुसऱ्या विंडोमध्ये, बोरिवलीमध्ये हा उत्साह दिसतोय. तर तिसऱ्या विंडोमध्ये आपण शिवाजी पाटलांची दहीहंडी बघतोय. बोल बजरंग, बोल बजरंग. मला दोनच फॉर्म हर हर येतात. हर हर. यानंतर भारत माता की. श्रीमती मनीषाताई तुपे भारत यांचा माता की. स्वागतोत्सुक सत्कार हरिनाथची वहिनी करतील अशी मी त्यांना विनंती सर्व करतो. गोविंदा पथकाचं मनापासून मी स्वागत करतो. संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2025 ट्रॅफिक क्लिअर करायची, ट्रॅफिक क्लिअर करायची. शिवसेनेचे उपनेते आमदार रवींद्र साई कृपा गोविंदा पथकाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया श्री साई कृपा गोविंदा पथक. नवी उंची गाठण्याचा ही दहीहंडीचं आमच्या आयोजन केलं. आज प्रतिनिधींना मी आणि पोलीस बघतोय यंत्रणेला सहकार्य गोविंदा करावं ही पथकामध्ये नम्र एवढा विनंती. पाऊस गर्दी असला आटोक्यात तरी एवढा आणण्यासाठी उत्साह आणि सहकार्य जल्लोष करावं. पाहायला मिळतोय. ट्रॅफिक कंट्रोल माझ्या करण्यासाठी लाडक्या बहिणी सहकार्य गोविंदा करावं पण ही आहेत, विनंती. लाडके भाऊ बाहेर गोविंदा उपस्थित पण असणाऱ्या आहेत. गोविंदा या पथकाला सगळ्यांचं थोडंसं आतल्या बाजूस प्रस्थान मनापासून करावं. मी अरे आले बाबा सन्मित्र गोविंद पथक आपलं मनापासून सहर्ष स्वागत स्वागत. करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी मी टेंभी नाक्याला म्हणालो होतो की विधानसभेची हंडी महायुती फोडणार आणि ती फोडली. 4 तास पथकं थांबलेली म्हणजे आहे. लाडक्या बहिणींनी फिरवली बात करू जादूची शकतो. कांडी गैरप्रकार केला. आणि महायुतीने फोडली नोंदणी कोणी केली? विधानसभेची हंडी. आणि आता कुठली फोडायची आहे? आता महापालिका. आणि म्हणून बाळ मी गोविंदा आपल्या पथक. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हंडी तुम्ही फोडली. पाकिस्तानची हंडी कोणी फोडली? पाकिस्तानची हंडी आपल्या भारतीय सर्व लष्कराने व्हॉलंटियर्सनी फोडली. स्टेज सोडून ऑपरेशन खाली उतरायचं आहे. सिंदूर. थोड्याच वेळामध्ये अमित साहेबांचं आणि आगमन या म्हणून ठिकाणी होणार आहे. ऑपरेशन ट्रॅफिक क्लिअर सिंदूर, करायची आहे. एलबीएस रोडवरून ऑपरेशन अमित साहेब या महादेव ठिकाणी येतील. हे यशस्वी करणारे जोपर्यंत ट्रॅफिक भारतीय क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण सेनेचे थर जवान थांबवायचे, थर यांचं लावायचं. चला, मी मनापासून थांबवतोय. अभिनंदन करतो. साई कृपा आणि गोविंदा त्यांना पथक थोडं थांबा. खंबीर अमित साहेबांच्या पाठिंबा उपस्थितीमध्ये देणारे आपण या देशाचे ठिकाणी लोकप्रिय मानवंदना देऊ. प्रधानमंत्री ट्रॅफिक नरेंद्र पहिलं क्लिअर मोदीजी करून यांचे सर्व अभिनंदन व्हॉलंटियर्सना विनंती आहे, स्टेजवर करतो. आणि उपस्थित. तुम्हाला सगळ्यांना खूप कृपया खूप आयोजकांच्या गोविंदाच्या सूचनांचं पालन करावं शुभेच्छा ही नम्र देतो. विनंती. मुख्यमंत्रींनी व्हायच्या आधी एकही सण सुरू होता का? गोविंद सुरू होता का? गणपती सुरू होता का? एवढीच मूर्ती आणा, तेवढीच मूर्ती आणा. तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते. दुसरीकडे ही सुंदर अशी दृश्य आपण बघू शकतो. पुण्यातली पुनीत बालन ग्रुपकडून हे सादरीकरण केलं जाते. डीजे मुक्त दहीहंडी उत्सव यंदा साजरा केला जातोय आणि त्यामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये पारंपरिक वाद्य वाजवताना हा महिलांचा ग्रुप आपल्याला दिसतोय. अतिशय सुंदर अशी ही दृश्य पुण्यातली. आणि दुसरीकडे प्रमोद भानगिरे यांचा दहीहंडी उत्सव सुद्धा आपण बघू शकतोय. या ठिकाणीही मोठ्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. इथं ढोल ताशांचं वादन केलं जात आहे.
आणि ड्रोनद्वारे टिपलेली पुण्यातली दृश्य किती सुंदर आहेत हे आपण बघू शकतो। या ठिकाणी एकीकडे दहीहंडी लावलेली आहे, ही हंडी कोण फोडणार याकडे लक्ष असताना दुसरीकडे पारंपरिक वाद्य वाजवली जात आहे। सादरीकरण कलांचं या ठिकाणी होताना दिसतंय। विशेषतः पारंपरिक वाद्य वाजवून वेगवेगळी वाद्य यामध्ये आहेत आणि ती वाजवून सेलिब्रेशन होताना आपल्याला दिसून येते। दरम्यान प्रमोद भानगिरे यांचा दहीहंडी उत्सव या ठिकाणीही विशेष अशी सजावट दहीहंडीला करण्यात आलेली आहे आणि ही अशी मनमोहक सुंदर अशी ही दृश्य आणि दहीहंडीचा हा जो उत्साह आहे तो दाखवणारी दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत।